नमस्कार. तुम्हाला तर माहीतच असेल की कासवाचं आयुष्य हे 100 ते 150 वर्ष असतं. पण तुम्हाला हे माहितीये का की कासव हा एवढे वर्ष का जगतो? कारण तो प्रत्येक मिनिटाला फक्त 3 ते 4 वेळा श्वासोच्छवास करतो. पण तेच कुत्रा हा प्रत्येक मिनिटाला 25 ते 30 वेळा श्वासोच्छवास करतो. तर सांगण्याचा अर्थ असा की आपण किती आणि कसा श्वास घेतो याच्यावर सुद्धा आपल्या आयुष्याची लांबी ठरलेली असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असे काही प्राणायाम दाखवणार आहे जे तुम्ही रोज केले तर तुमची फुफ्फुसाची क्षमताही वाढणार आहे. तसंच स्ट्रेस, एन्झायटी या सगळ्या गोष्टी खूप कमी व्हायला मदत होते. तसंच आपली प्रतिकारशक्ती सुद्धा खूप वाढायला मदत होते. तसंच तुम्ही निरोगी आणि भरपूर आयुष्य जगणार आहात. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण बघूयात की प्राणायाम म्हणजे काय. तर प्राण अधिक आयाम. प्राण म्हणजे लाईफ फोर्स म्हणजे जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे एक्सटेन्शन म्हणजे त्याचा विस्तार करणे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर प्राणायाम म्हणजे कंट्रोल पद्धतीने केलेला श्वासोच्छवास. पण आजकाल बिझी लाईफमुळे आपल्याला खूप कामाची घाई असते किंवा आपण खूप गडबडीत असतो. त्याच्यामुळे आपला श्वास हा नेहमी वरवर असतो, म्हणजे आपण फक्त इथपर्यंतच श्वास घेतो. त्याच्यामुळे आपला श्वास हा पूर्ण आपल्या शरीरापर्यंत पोहोचतच नाही, म्हणजे आतल्या अवयवांपर्यंत आपला ऑक्सिजन हा पोहोचतच नाही. तर आपण रोज सकाळी फक्त 5 ते 10 मिनिटाचं प्राणायाम करून हा ऑक्सिजन आपल्या आतमध्ये शरीरापर्यंत पोहोचू शकतो. तर त्याच्यामुळे रोज जर हे सकाळी प्राणायाम केलं तर आपलं आयुष्य हळूहळू पूर्णपणे बदलून जाईल आणि आपण निरोगी आणि भरपूर आयुष्य जगू शकतो. चला तर मग आता आपण प्राणायाम करायला सुरुवात करूया. तर हे गायडेड प्राणायाम असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर देखील प्राणायाम करू शकता. तसंच प्राणायाम करताना आपण कुठे प्राणायाम करायला बसतो हे देखील खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचंय. तसंच तुम्हाला अशा ठिकाणी घरातल्या बसायचंय जिथे हवा एकदम खेळती असेल किंवा हवा एकदम फ्रेश असेल. त्याच्यामुळे फ्रेश हवा आपल्या शरीरामध्ये पोहोचणार आहे. तर आज सगळ्यात आधी आपल्याला स्ट्रेट बसायचंय, म्हणजे आपल्याला पाठीचा मणका सरळ ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही मेडिटेटिव्ह पोस्चर मध्ये बसायचे आहे, म्हणजे तुम्हाला जर पद्मासन घालता येत असेल तर तुम्ही पद्मासनात बसा किंवा सिंपल असं सुखासनात बसलं तरी चालेल. जे एजेड लोक आहेत, जे सिनियर सिटीजन लोक आहेत, तर ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे तर त्यांनी खुर्चीवर बसून हे प्राणायाम केलं तरी चालणार आहे. याच्यानंतर हात आपल्याला असे ठेवायचे आहेत उलटे, किंवा तुम्ही चिन मुद्रा सुद्धा घेऊ शकता इथे. त्याच्यानंतर तुमचे खांदे हे सरळ असले पाहिजेत. तुम्हाला कुठेही असा बाक आलेला असला नाही पाहिजे. तुमचे खांदे हे सरळ पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण 5 वेळा दीर्घ श्वसन करणार आहोत, म्हणजे खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तर सुरू करूया. खोल श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, खोल श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, खोल श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, खोल श्वास घ्या, सोडायचा आहे, खोल श्वास घ्या, सोडा. तर दीर्घ श्वसन करून सगळ्यात आधी आपण आपल्याला प्रिपेअर केलेलं आहे. याच्यानंतर पहिलं प्राणायाम आहे ते कपालभाती आहे. कपालभाती तर तुम्हाला माहीतच असेल, पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की कपालभाती करताना खोल श्वास आत घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे श्वास बाहेर सोडायचे असतात. पण असं नाही, असं केल्याने आपण खूप वेळ हे कपालभाती प्राणायाम नाही करू शकणार. तर त्याच्यामुळे खोल श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एका सेकंदाला 1 स्ट्रोक एवढा आपल्याला श्वास फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे आणि त्याच वेळी आपलं पोट हे आत गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस पोट ऑटोमॅटिकली आत गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे. पण ज्या वेळी आपल्याला श्वासाची गरज असेल त्यावेळी शरीर आपला थोडासा श्वास आपोआप आत घेईल. पण तुम्ही मुद्दामून श्वास आत नाही घ्यायचा आहे, फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे. याच्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. चला तर मग सुरू करूया. आपण
20-20 स्ट्रोकचे असे 3 सेट करणार आहोत, कारण जे लोक नवीन आहेत तर त्यांना सलग 1 मिनिट जमणार नाहीये, तर त्याच्यामुळे आपण 20-20 चे असे 3 स्ट्रोक करायचे. आणि याच्यासाठी एक कॉन्ट्राडिक्शन आहे, म्हणजे हे प्राणायाम कुणी करू नये, तर ज्यांना हार्ट डिसीज आहे किंवा ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी हे कपालभाती प्राणायाम नाही करायचे, कारण त्याच्याने त्यांचा बीपी हा वाढू शकतो. चला, खोल श्वास घ्या. हा झाला एक सेट. थोडंसं रिलॅक्स व्हायचंय. त्याच्यानंतर आपण दुसरा सेट करूया. खोल श्वास घ्या. हा झाला दुसरा सेट. थोडंसं रिलॅक्स करायचंय. खोल श्वास घ्यायचाय, श्वास बाहेर सोडायचाय. आता आपण तिसरा आणि शेवटचा सेट करायचाय. खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या, श्वास सोडा. तर हे झालं कपालभाती प्राणायाम. याच्यामध्ये तुम्ही 20-20 चे 3 सेट करू शकता, किंवा जर तुमची हळूहळू कॅपॅसिटी वाढल्यानंतर तुम्ही सलग 1 मिनिट सुद्धा हे करू शकता. हे कपालभाती प्राणायाम करायला अतिशय सोपं आहे. हे जर तुम्ही रोज केलं तर प्रत्येक जे आपण फोर्सफुली श्वास सोडतो तर याच्या रूपानं आपल्या शरीरातून विषारी घटक हे बाहेर पडत असतात. आणि तसंच ज्यांचं पोट जास्त आहे किंवा ज्यांना पोटावर जास्त चरबी आहे त्यांची सुद्धा पोटावरची चरबी खूप कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हे प्राणायाम रोज न चुकता नक्की करायला पाहिजे. याच्यानंतर पुढचं प्राणायाम आहे अनुलोम विलोम. हे प्राणायाम करायला अतिशय सोपं आहे आणि कुणी सहजरित्या करू शकतं. तुम्ही खूप ठिकाणी बघितलंही असेल. तर ह्या प्राणायामामुळे आपली फुफ्फुसाची क्षमता वाढायला खूप मदत होते. ज्या वेळेस आपण श्वास खोल करतो, रोखून धरतो, त्याच्यावेळी आपल्या फुफ्फुसामध्ये पूर्ण ऑक्सिजन हा सर्क्युलेट होत असतो. तर त्याच्यामुळे आपल्या या प्राणायामामुळे आपली फुफ्फुसाची क्षमता सुद्धा वाढते. तसंच आपली स्ट्रेस, एन्झायटी ह्या सुद्धा गोष्टी खूप कमी व्हायला मदत मिळते. तर हे प्राणायाम कसं करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला हाताची प्रणव मुद्रा बनवायची. म्हणजे अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं आहेत ते दुमडायचे आहेत आणि बाकीची 3 बोटं, अंगठा आणि 2 बोटं हे सरळ राहिलं पाहिजे. दुसरा हात हा पायावरती असा ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा उजव्या नाकपुडीवरती अंगठा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर डाव्या नाकपुडीतून खोल श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि तिथे आपल्याला जेवढा श्वास घेतलाय त्याच्या डबल काउंट पर्यंत आपल्याला थांबायचंय. त्याच्यानंतर परत उजवीकडून आपल्याला श्वास सोडायचा आहे. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला उजवीकडून श्वास घ्यायचा आहे आणि थोडा वेळ दोन्ही नाकपुड्या बंद करून थांबायचंय आणि त्याच्यानंतर परत डाव्या नाकपुडीतून श्वास हा सोडायचा आहे. तर हे झालं एक सायकल. असे आपण 10 राऊंड करणार आहोत. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे तर त्यांनी श्वास रोखून नाही धरायचा आहे. त्यांनी फक्त डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि लगेचच उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि लगेचच डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. त्यांनी कुठंही श्वास हा रोखून धरायचा नाही. तर पुढे बघा, तुम्ही माझ्या बरोबर तेच करू शकता. तर बघा, उजवी नाकपुडी बंद करायची पहिली. त्याच्यानंतर डाव्या नाकपुडीतून खोल श्वास आत घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या.
श्वास रोखून धरा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. त्याच्यानंतर परत उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. परत डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद ठेवायच्या. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. त्याच्यानंतर नॉर्मल खोल श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर श्वास हळूहळू सोडायचा आहे. तर हे झाले 10 राऊंड. तर हे सुद्धा तुम्ही रोज करू शकता. तर पुढचं प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. तर याच्यासाठी आपल्याला दोन्ही अंगठे हे कानाच्या आतमध्ये घालायचे आणि आपल्या अंगठ्यांनी कान हा बंद करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला चारी बोटही चेहऱ्यावर ठेवायचे. ती कशी ठेवायची ते मी सांगते. त्याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला जसं की माशी असते तसं आपल्याला आवाज काढायचा आहे. जसं की भ्रमर असतो तर त्याच्यासारखा आपल्याला आवाज काढायचा आहे. तर ह्याच्यामुळे आपल्याला आपण ज्यावेळेस दोन्ही कान बंद करतो त्याच्यावेळी आपण पूर्ण जगाशी डिस्कनेक्टेड होतो आणि आपण फक्त आपलं लक्ष हे आपल्या श्वासावर केंद्रित करतो. तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण डोक्यामध्ये आपल्याला हे प्राणायाम झाल्यानंतर व्हायब्रेशन जाणवू लागतात. तर त्याच्यामुळे आपलं मन डोकं सगळं शांत होतं. पण ज्यांना सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे ज्यांना डिप्रेशन आहे किंवा अजून काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, तर त्यांनी मात्र हे प्राणायाम नाही करायचे. बाकी सगळ्यांनी हे प्राणायाम केलं तर खूप चांगलं आहे. तसंच या प्राणायामामुळे तुम्हाला रात्री शांत झोप सुद्धा यायला खूप मदत मिळते. त्याच्यामुळे झोपायच्या आधी जर तुम्ही हे प्राणायाम केलं तर तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागेल. या भ्रामरी प्राणायामाचे आपल्याला 5 ते 10 राऊंड करायचे, जेवढे तुम्हाला कम्फर्टेबल असतील तेवढे. पण त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचे, कारण या प्राणायामाला थोडंसं लिमिटेशन आहे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी अंगठ्याने आपल्या कान बंद करायचे. त्याच्यानंतर आपल्याला बोट कशी ठेवायची ते बघा. एक बोट आपल्याला डोळ्यावरती ठेवायचंय. दुसरं बोट आपल्याला नाकाच्या मध्यभागी ठेवायचंय.
तिसरं बोट आपल्याला ओठाच्या वरती ठेवायचंय आणि चौथं बोट हे आपल्याला खालच्या ओठाच्या खाली ठेवायचंय. याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा. श्वास सोडत सोडत परत खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या. खोल श्वास घ्या. याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे. असे डोळे बंदच ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये थोडीशी उष्णता तयार झाली असेल तर ती आपल्याला आता आपल्याला डोळ्यावरती लावायची, म्हणजे आपल्याला डोळे हात डोळ्यांवरती ठेवायचे. त्याच्यानंतर चेहऱ्यावरून हात फिरवत आपल्याला हळूहळू डोळे उघडायचे. तर हे होते काही सोपे आणि अतिशय सहजरित्या करता येण्यासारखे प्राणायाम. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसंच हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.